हॅलो, गुड मॉर्निंग एव्हरीवन. वेलकम टू माय न्यू व्लॉग. मी अंजली तुमचं स्वागत करते माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये. माझ्या यूट्यूब चॅनलचं नाव आहे रिअल लाईफ विथ अंजली. रिअल लाईफ विथ म्हणजे आम्ही जे रिअलमध्ये लाईफमध्ये काय काय करतो रोजच्या रुटीनमध्ये, ते माझं रुटीन आणि रोजचे आमचे फॅमिली मेमरीज सगळे मी शेअर करते या व्लॉग्समध्ये माझ्या. कोणी जर नवीन असेल चॅनलला तर व्हिडिओ बघत असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा. हे बघा आमच्या घरासमोरची सुंदर सकाळ. आता वाजलेले आहेत 5:45. थोडंसं अंधार आहे, थोडंसं उजेड आहे आणि पक्ष्यांचा किलकिलाट बघा. मला हे समजत नाही पक्ष्यांना कसं टायमिंग समजतं. आमच्यात बरोबर सकाळी पहाटे 5ला पक्ष्यांचा किलकिलाट चालू होतो. आम्हाला उठायचं आमचं चुकल, अलार्म आमचा एक वेळ चुकल, पण पहाटे 5चा पक्ष्यांचा आवाज चुकणार नाही. चला आता मी सगळं आवरून आलेले आहे किचनमध्ये. नंतर 7 वाजता हे बघा मी भेंडी कसं चिरते हे तुम्हाला मी दाखवणार आहे. 1 मिनिटात मी एवढी सगळी ताट भरून भेंडी कशी चिरते हे मी तुम्हाला ट्रिक दाखवणार आहे. असा धारदार चाकू घ्यायचा. एक चाकू तुम्ही धारदार विकत घ्या, जो धारदार असावा, कच्चा नसावा. हे बघा असं हे सगळं 8-9 भेंडी एकत्र ठेवायचं आणि असं कट करायचं. आणि एकदम काही किडलेलं वगैरे आहे का एकदा बघायचं आणि त्यातलं थोडं थोडं किडलेलं असेल तर काढायचं. आणि एक ताट घ्यायचं आणि त्याच्यामध्ये काढून ठेवायचं भेंडी. बघा एका वेळी किती भेंडी चिरून येतात बघा. हे फास्ट, मी ही आधी 1-2 घेऊन आधी भेंडी चिरत होते लग्नाच्या आधी, पण नंतर मी सगळं फास्ट स्वयंपाक करायला, फास्ट कामं करायला शिकलेली आहे. त्यामध्येच भेंडी पण चिरायला मी फास्ट अशी शिकलेली आहे. हे बघा माझ्याकडं लाकडी चॉपिंग बोर्ड नाही आहे. आता ही प्लेट आहे आमच्या घरात, झाकण असं झाकायची असे प्लेट आहे पातेल्यावर, त्या प्लेटवरच मी चिरत आहे. हे बघा सगळे चिरून झालेले आहेत, शेवटचं राहिलेलं आहे. हे बघा असं चिरायचं. खूप 1 मिनिटात भेंडी चिरून होते. हे माझं सगळं चिरून झालेलं आहे भेंडी. सकाळच्या वेळी सगळ्यांचीच गडबड असते, मला माहिती आहे. सगळ्यांच्याच घरी गडबड असते, डबा द्यायचा असतात, जेवण लवकर करायचं असलं, ऑफिसला जाणार असतात, काही दुसरी कामं कोण करणार असेल तर तेही जाणार असतात. अशा वेळी तुम्ही गडबडीत असं भेंडी चिरू शकताय. हे बघा पूर्ण ताट भरून भेंडी तयार झालेला आहे. फक्त 1 मिनिटात चिरलेले आहे मी. त्यानंतर मी सकाळचा सगळा स्वयंपाक उरकून घेतला. सगळे जेवले आणि हे बघा बाहेर असं हे झाडं लावायचं चालू आहे. एक आम्ही असं 7 होल करून घेतलेले आहेत. हे ट्रॅक्टरनं होल करून घेतलेलं आहे, खड्डा काढलेला आहे ट्रॅक्टरनं. आधी 4-5 दिवसापूर्वी काढून गेलेत. आता आम्ही इथं आंब्याची झाडं लावणार आहे. हे बघा कडीलिंबाचा पाला काढून ठेवलेला आहे की त्याच्यामध्ये घालायला, की खालून झाडं म्हणजे रोप लावल्यानंतर किडं वगैरे लागू नयेत म्हणून. हे बघा असं प्रत्येक खड्ड्यामध्ये कडीलिंबाचा पाला घालून ठेवलेला आहे. तिथून माती आणायचं काम चाललेलं आहे, काळी माती. इथं आमचा मुरुमाचा भाग, एवढं मुरुम घातलेला आहे, एवढं काळा दगड आणि मुरुम आहे, काहीतरी 10 फूट मुरुम आहे. घरासमोर चिखल वगैरे होऊ नये म्हणून मुरुम भरपूर घातलेला आहे. आणि थोडासा खड्डा होता रस्त्यापासून, ते बुजवून घेतलेला आहे. म्हणून असं ट्रॅक्टरनं आम्ही खड्डा काढून घेतली. आता पहिलं लेअर लावलेलं आहे ते माती घातलेलं आहे. त्यानंतर बघा मम्मी आमच्या असं कडीलिंबाचा पाला घालत आहे. वेदू इथं काय करायचं आहे? काय करायचं पिलू? काय लावायचं इथं? हा कशात झाड लावायचं आहे? झाड कशाचं लावायचं आहे पिलू? कुठं? आणि त्याच्यावर माती, खत आणि माती. हे बघा इथं आमचं असं शेड आहे म्हशींचं, जनावरांचं. त्याच्यासमोर असे 4 आंब्याची झाडं लावणार आहे, थोडं थोडं अंतर सोडून.
कडुलिंबाचा पाला काढत आहेत। आमच्या इथे कडुलिंबाची भरपूर झाडं आहेत। हे बघा, इथून पिंपळाचं झाड पूर्ण दिसतं बघा, किती मोठं आहे पिंपळाचं झाड। करा लागल्या बेबी, काय करायला लागल्या? कशाचं आहे ते? का आणायला चाललाय हो? हा, मग आता एवढं काय त्यात? यांना प्रूव्ह करायचं आहे की मम्मी चुकीचे आहेत। मम्मी एक तिथे तण उगले त्याला काटा असते म्हणा लागल्यात, ह्यानी म्हणा लागल्यात नसते, म्हणून ह्यानी तिकडून ते मोठं आलेलं झाड दाखवा लागल्यात बघ, याला काटा नसते म्हणून। हे बघू, हे बघू, याला कुठं काटा आहेत? नेगीन मुळ कशासाठी? आज वातावरण असं एकदम ढगाळ झालेलं आहे, त्यामुळे काळं काळं दिसत आहे, फ्रेश दिसणं झाले मोबाईलमध्ये। हे आता हे सगळं झाडं लावत आहेत। पहिला माती घालून घेतलेलं आहे, मातीनंतर लिंबाचा पाला घातल्यात, लिंबाचा पाल्यावर त्याच्यावर खत घालणार आहेत आणि खत झाल्यानंतर आणि परत माती घालून आंब्याची झाडं लावणार आहेत। तर हे यांचं होतंय, मी झाडं लावतेलं परत तुम्हाला व्हिडिओ दाखवते। आता मी चालले घरामध्ये की माझं राहिलेलं काम करून घेते। असं आज सोमवार आहे, उपवास आहे, सो माझ्यासाठी मी फ्रेंच फ्राईज करून घेतलेलं आहे सकाळी खायला। जर एक जण कामगार आलेले आहेत झाडं लावायला, त्यांच्यासाठी, पप्पांसाठी, सगळ्यांसाठीच मी सरबत केले परत। आणि हे त्यांना नेऊन दिले बाहेर सरबत। त्यांनी थोडासा ब्रेक घेतलेला आहे सगळेजणच। त्यानंतर ना माझी मी घरातली कामं आवरून घेतली। हॉल आणि जसं की मी आधी पण सांगितले, हॉल आणि पोर्च मी सकाळीच पुसून घेते लवकर 6 वाजता वगैरे, आणि आतलं नंतर पुसते। तर सगळं स्वयंपाक हे ते झालेलं आहे। आता हे दोन्ही बेडरूम पुसून घेतले, बेडरूम झाल्यानंतर डायनिंग एरिया पुसून घेतलं। मला ते अनेक फरशी पुसायचं मॉप मिळतं, ते मॉप घ्यायचं आहे, पण कधी घ्यायचं होते बघू। ह्याचा जरा पिळायला त्रास होतो। असं मी सगळं फरशी पुसून घेतले। आज आहे सोमवार, त्यामुळे सकाळी मी फ्रेंच फ्राईज, थोडेसे फ्रूट्स होते घरातले ते खाल्लेले आहेत। परत आम्ही दुपारी मी आणि मम्मी शाबू करून खातोय। आता बुधवारी अमावस्या आहे, त्यानंतर ना श्रावण महिना चालू होतो। इकडं डायनिंग टेबल आहे साईडला, डायनिंग टेबलच्या खाली मी इकडं पुसायला गेले साईड। इथलं मी सगळं फरशी पुसून घेतले, अजून भांडी धुवायची बाकी आहेत, भांडी आणि कट्टा। ते मी इकडचं फरशी पुसून झालं की इथं फॅनही लावलेला आहे, ते आपोआप वाळतं फॅनच्या वाऱ्याने। इकडचं फरशी पुसून झालं की मी भांडी आणि कट्टा धुणार आहे। हे आता फरशी पुसून झालेलं आहे, मी इकडं कट्टा धुवायला आलेले आहे। काही जण वेगवेगळ्या प्रकारे कट्टा धुतात, काही जण फक्त कापडाने पुसून काढतात, काही जण पहिला स्क्रबरने घासून फक्त ओल्या कापडाने पुसून काढतात, असंही करतात। पण मला सवय आहे की पाण्यानं धुवून काढायची, रोजच आम्ही असं कट्टा धुतो, रोजच असं धुवून काढतो। ही सवयच लागलेली आहे आधीपासून। मला कापडानं पुसलेलं अजिबात आवडत नाही, म्हणजे स्वच्छ झाल्यासारखं वाटतच नाही।
त्यामुळं आम्ही दुपारीही आणि रात्रीचंही जेवण झाल्यानंतर असं स्क्रबर लावून धुतो. लई फार वेळ लागत नाही, फक्त 10 मिनटात धुवून होतं. कट्टा पण स्वच्छ तर दिसतो, कापडाने पुसलं की स्वच्छ होत नाही एवढं म्हणावं तसं. आणि तेलकटपणा, चिकटपणा उडलेलं किंवा वाफ गेलेले तेलकट सगळं स्वच्छ होतं. त्यामुळे असे मला पाणी मारून धुवायची सवय आहे. एक जण म्हणतात गॅस खराब होतं, पण आमचा तर असा कधी पाणी मारून गॅस कधी खराब झालेला नाही आहे. हे सगळे स्टीलची शेगडी आहे, त्यामुळं काही नाही होत, गंजत वगैरे काही नाही. आम्ही भरपूर 10-10 वर्ष एकच शेगडी वापरतोय. अजिबात खराब झाली नाही कधी शेगडी. आमच्या इथं थोडंसं पाणी विहिरीचं आहे आणि विहिरीचं पाणी सवळ आहे, त्यामुळे थोडंसं पाण्याचे डाग उठतात. त्यामुळे तुम्हाला कट्ट्यावर कोपऱ्यामध्ये पाण्याचे डाग दिसत असतील. आता पाणीच तसं आहे, आम्ही तर काय करणार. आम्ही स्वच्छ करायचा पूर्ण प्रयत्न करतोय, परंतु पाणीच सवळ आहे सगळीकडं आमच्या इथं या एरियामध्ये. नदीच्या पाण्याने पूर्ण क्लीन होतं, पण विहिरीचं पाणी सवळ असल्यामुळे थोडंसं डाग राहतात. फरशी तेवढं आम्ही खालची फिल्टरच्या पाण्यानंच पुसून घेतो. स्वयंपाकाला फिल्टरचं पाणी वापरतो, प्यायला फिल्टरचंच पाणी आहे. फक्त हे धुवायचं, बाथरूम धुवायचं, बाकी आंघोळीला वगैरे आपण विहिरीचं पाणी वापरतो. आता कट्टा धुवून भांडी धुवून घेतली मी सगळी आणि किचन तेवढं पुसून घेतलं, म्हणजे माझं सगळं काम झालं. आता बाहेर आंब्याची झाडं लावत आहेत, त्यांचं माती घालून वगैरे झालं असणार आहे. आता माती घालून, खत घालून वगैरे आता तुम्हाला झाडं लावलेली मी दाखवते बाहेर जाऊन. आधीही आमच्या शेतात ही आंब्याची झाडं आहेत. आमच्या फॅमिलीला पुरायपुरते आंबे प्रत्येक वर्षी निघतात. मे महिन्यामध्ये आम्ही भरपूर आंबे, आम्हाला पुरतील एवढे तर निघतातच. विकत काही नाही, आम्ही आंबे पाहुण्यांना वगैरे देतो, असं करतो, सगळ्यांना वगैरे देतो, शेजारी पाजाऱ्यांना. पण तेवढे आंबे निघतात. पण इथं जागा पडूनच होती, भरपूर जागा मोठी आहे. सो आम्ही 1-4 आंब्याची झाडं लावायचं ठरवलं की गारवाही राहतो घरासमोर, घरालाही गारवा मिळतो, गार राहतं सगळं वातावरण जास्त भरपूर झाडं असल्यामुळे. नाहीतर बघा ना तुम्ही, मधी घर आहे, चारी बाजूनी झाडं नाही, धग पूर्ण उन्हानं तापतं घर. त्यामुळे जेवढी झाडं लावाल तेवढं घर गार राहतं असं मला तर वाटतं, हवेशीर राहतं. तिथं भरपूर खोल मुरुम होता, सो आम्ही विचार केला नव्हता, पण ट्रॅक्टरनं आपल्याला होल काढता येतं म्हणलं आणि लावूया असं ठरवले. आता 3 वर्ष तर लागतील त्याला आंबे यायला, 3 ते 4 वर्ष, त्यानंतर ना आंबे येणार खायला. असं मी सगळं फरशी क्लीन करून घेतली. किचन, कोण माझ्या चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करा. हे बघा, आता ह्याने खत घालत आहेत. हे आमचं म्हणजे घरचंच खत आहे, आमच्या घरात जनावरे आहेत ना, ते आम्ही मागं खत टाकतो, ते खत आणून घातलेलं आहे. कोण लावणार आंब्याचं झाड, कोण लावणार? हा हा, कुठले काका? हा, का लागले? हे बघा, असं सगळी झाडं लावून घेतलेले आहेत आणि असं पाणी घालायला असं केलेलं आहे. साईडचं मुरम आम्ही काढून टाकणार, नाहीतर बघूया काय करायला ते बघू. हे शेवटचं झाड लावत आहेत. आम्हाला अजून भरपूर झाडं पाहिजे होती, पण नर्सरीमध्ये मिळाली नाहीत, एवढीच मिळाली. हे काहीतरी अहमदनगरवरून आणलेत ही रोपं. एक जण गेले ते आणायला, मोठी बाग लावणार होते आंब्याची, तिथून आणलेले आहेत. मी परत आत आलो. ही बघा, आमची शेजारची मुलगी आहे, वेदूसोबत खेळायला आलेली आहे. त्याने दोघांनी घरात किती पसारा केला बघा. हाय नाही ती सगळी खेळणी खाली काढलेली आहेत. खेळू देत म्हटलं, ह्यांचं झालं की परत उचलून ठेवायला येते. आमचं लक बघा, लाईट संध्याकाळी येणार होती, संध्याकाळी पाणी घालणार होतो आम्ही झाडांना, पण आंब्याची जसं झाडं लावलं तसे 10 मिनिटात मोठा पाऊस पडला बघा.
एवढे सगळे खुश झाले की झाडं लावल्या लावल्या लगेच पाऊस पडला. असं काही फार मोठा नाही आहे पण झाला. आज आहे सोमवार, तर सोमवारचं मी असं शाबू करत आहे दुपारी. आज थोडं आंब्याची झाडं लावत होते तिथं, सो आम्ही तिथं गेलतो. सो बाहेरच होतो भरपूर वेळ, सो जरा शाबू करायला वेळ लागला. असं तेलामध्ये मी पहिला बटाटे चिरून घातले. मला बटाट्याशिवाय शाबू आवडतच नाही. बटाटे चिरून घातले, त्यानंतर बटाटा थोडंसं भाजत आल्यानंतर मिरची घातली. त्यानंतर हे भिजवलेलं शाबू होतं, त्याच्यातच मी जरासं शेंगदाण्याचं कूट, मीठ आणि साखर घालून हलवून ठेवले आधीच. आणि थोडंसं तेलातही शेंगदाण्याचं कूट घातले आणि नंतरनं हे शाबू घातले. मला डायरेक्ट तेलात शाबू घालायला आवडत नाही, कारण ते एकमेकाला चिटकतं. थोडंसं आधीच शेंगदाण्याचं कूट आधी घातलेलं असलं तर ते एकमेकाला चिटकत नाही. आणि असं थोडा वेळ हलवून घेते, परतून घेते आणि हलवून झाल्यानंतर परत झाकण लावून ठेवते. बघा, थोडंसं आणि थोडंसं मीठ घातले. असं थोडंसं शाबू भाजून घेतलं. असं शाबू भाजत भाजत शाबू फुलतो. मग फुलत आल्यानंतर थोडा वेळ झाकून ठेवायचं. आमच्या इकडं जिरं वगैरे काही घालत नाही उपवासासाठी, फक्त एवढंच करतात. हे झालं शाबू. आता आणि बाहेरून बघतो तर यांचा विचार चाललाय की इथं आपण काठी लावायला पाहिजे, की वाऱ्यानं रोप एकदम असं झुका लागले. त्यांनी परत नंतर काठी लावून घेतली इथे सगळ्या झाडांना. ते मी उद्या दाखवते तुम्हाला. हे बघा, असं रात्रीच्या जेवणात असं हा स्वयंपाक केला आणि ह्यानी आणि पप्पांना पहिला वाढलेलं, ते जेवलेले. त्यानंतर मी आणि मम्मी बसून जेवण केलो. रात्री आम्ही असं बोलत बोलत रात्री जेवण करतो. पप्पा आणि हे लवकर जेवतात, कारण परत वेदांतला ते बघतात, वेदांतलाही घ्यावं लागतं. त्यानंतर आम्ही असं रात्री जेवण केलो. कोण चॅनलला नवीन जॉईन झाला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. आणि तुम्हाला माझे व्हिडिओज कसे वाटतात व्हिडिओजला कमेंट्स करा. आणि तुम्हाला कुठल्या प्रकारचे व्हिडिओ बघायला आवडतील तेही मला सजेशन तुम्ही देऊ शकताय. आणि कोण नवीन व्हिडिओ बघत असेल त्यांनी चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉनला क्लिक करा, की मी रोज जे व्हिडिओ टाकीन ते तुम्हाला त्याचं नोटिफिकेशन येईल आणि यूट्यूब ऑन केल्या केल्या स्क्रीनवर माझे व्हिडिओ तुम्हाला दिसतील. माझं थोडंसं इंट्रोडक्शन म्हटलं तर मी अंजली, मी आहे महाराष्ट्रातली आणि मी लग्न करून आलेली आहे कर्नाटकातली. आता आमच्या घरात कन्नडमध्ये का बोलतात हा तुम्हाला प्रश्न पडलाच असेल, त्याच्यासाठी मी थोडीशी माहिती दिली की नवीन सबस्क्रायबर्सही वाढलेले आहेत, त्यांना माहिती नाही आहे. पहिलाही माझ्या व्हिडिओमध्ये मी सांगितले आहेत, म्हणून जे नवीन सबस्क्रायबर्स आहेत त्यांच्यासाठी मी ही माहिती दिली. आणि माझे व्लॉग कसे वाटतात प्लीज कमेंट करा आणि व्हिडिओजना लाईक्स करा. चलो बाय, गुड नाईट. भेटूया आपण उद्याच्या व्लॉगमध्ये.